जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. तिमोथेला पहिले पत्र याचं 4 ते 11 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. तिमोथेचं खाजगी जीवन क्रम व शिक्षण या गोष्टी आज्ञारूपाने सांगू शिकव. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण याकडे लक्ष ठेव. तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवण्याच्या वेळी संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याकडे दुर्लक्ष करू नको. तुझी प्रगती सर्वात दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव. ह्यात घडून जा. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव. त्यातच टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझ्या ऐकणाऱ्यांचेही तारण साधशील. वडील माणसाला टाकून बोलू नको, तर त्याला अपमान बाप समान समजून बोध कर. तरुणास बंधू समान मानून, वडील स्त्रियास माता समान मानून, तरुण स्त्रियास पूर्ण शुद्धतेने बहिणी समान मानून बोध कर. वाचलेले वचन दे बापा आशीर्वादित करू. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. आजचे जे वचन मी वाचलंय प्रभू, ते सर्वांसाठी तो आशीर्वादाचं कर. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तू या वचनाद्वारे तू कार्य कर. तिमोथेला जसा बोध केला प्रभू, तसाही बोध आमच्या जीवनासाठी तो आज आमच्या उपयोगासाठी आहे. प्रभू, तोच बोध आम्ही घेऊन आम्ही तुझ्याशी प्रामाणिक राहून आजचा दिवस तो आमच्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादित कर. आज दिवसभरातील सर्व प्रार्थना सभा, उपास आणि सर्व संजीवनाच्या सभा या सर्व तू आशीर्वाद कर. जे आजारी आहेत त्यांना तू फिरलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझं इथं पुढची वेळ का सर्व काय तुझ्या हातामध्ये. आमचे सर्व कामकाज तुझ्या हातामध्ये. आमचं येणं जाणं तुझ्या हातामध्ये. हो पित्या परमेश्वर, तो आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाने धन्यवाद देतो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो.